1994 साली नेहरू सेंटरमध्ये कल्पना एक आविष्कार अनेक अशा नावाची एकांकिका स्पर्धा हं. सुधीर दामले सरांनी 25 वर्ष नाट्य दर्पणची स्पर्धाही घेतली आणि याशिवाय नाट्य दर्पण रजनी पण त्या काळात खूप प्रसिद्ध होती, ज्यामध्ये बक्षीस मिळणं हे खूप प्रतिष्ठेचं मानलं जायचं. म्हणजे हे मी व्यावसायिकचं सांगतोय. हं, हं. आणि हौशी मंचावर ते कल्पना एक आविष्कार अनेक अशी एक वेगळी एकांकिका स्पर्धा घेत असत, ज्यामध्ये एक कुणीतरी मान्यवर एक विषय द्यायचे आणि त्यावरच सगळ्यांनी एकांकिका सादर करायची. हं. 94 साली शिवसेनेचे नेते प्रमोदजी नवलकर यांनी आधार हा विषय दिला होता आणि त्या आधारवर 2 सेंटरवर ही स्पर्धा व्हायची आणि 3 राउंडमध्ये व्हायची. तर त्या वर्षी मुंबई आणि पुणे मिळून जवळपास 250हून जास्त एकांकिका झाल्या होत्या हं. आणि त्या तालीम स्वरूपाच्या असायच्या. म्हणजे हा जसा हॉल आहे तसंच तुम्ही कुठलंही नाट्याचं तंत्र न वापरता, म्हणजे हं. समजा लाईट न वापरता, सेट न वापरता, अशा पद्धतीनं साधंच जसे अंगातले कपडे आहेत त्यावरच सादर करा. हं, हं. अशा पद्धतीचं ते एक वेगळं सादरीकरण असायचं आणि त्यातून मग ती प्राथमिक फेरी. तर आम्ही पुण्यातल्या प्राथमिक फेरीमध्ये सिलेक्ट झालो. त्या वर्षी मला वाटतं 79 एकांकिका पुणे केंद्रावर होत्या हं. आणि पुणे आणि मुंबई मिळून अंतिम फेरीमध्ये 8 एकांकिका आल्या होत्या आणि त्याची अंतिम फेरी ही नेहरू सेंटरला झाली होती 20 फेब्रुवारी 1994 मध्ये. आणि त्यावेळी पारितोषिक वितरणाचे प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय नाना पाटेकरांना आमंत्रित केलं होतं. आणि त्या काळात नाना पाटेकर म्हणजे क्रांतीवीर, तिरंगा आणि परिंदा आणि अशा क्रेझ. म्हणजे एक मराठीतील एक भारदस्त अभिनेता ज्याने हिंदीमध्ये आपलं खणखणीत नाणं उभं केलं वाजवलं. किंवा आपली एक स्ट्रॉंग हे तयार केली. काय म्हणूया आपण त्याला, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लेगसी म्हणतो, लेगसी. तशा हं. पद्धतीचं. तर नानांना त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला बोलवलं होतं आणि त्यामुळे नानांनी, आणि आमची एकांकिका नेमकी शेवटची होती. हं, हं. आणि त्यामुळे ते आले आणि मी त्या नेहरू सेंटरच्या बाहेर अस्वस्थ एरझाऱ्या मारत असताना ते जीपमधनं आले एका उघड्या, स्वतः ड्राईव्ह करत, आणि ते म्हणाले, "अरे, त्या औरंगाबादच्या पोरांची एकांकिका झाली का रे?" ओह! तर मी हो म्हणलो की नाही हे सुद्धा मला आठवत नाही. पण प्रत्यक्ष नाना पाटेकरांना मी लहानपणीपासून त्यांचा फॅन. म्हणजे मी त्यांचा सावित्री हा सिनेमा बघितला होता आणि मला तो खूप आवडला होता. त्यामध्ये खलनायक होते ते अशोक सराफ, रंजना, कुलदीप पवार, असं काहीतरी कास्टिंग. हा खूप नाही, जुना असेल हो, सिनेमा आय थिंक. जुना. हां. सावित्रीमध्ये नाही, अशोक मामा नव्हते. कुलदीप पवार, रंजना आणि नाना व्हिलन होते. आणि त्यांचा तो चांगला चाललाय शेजार धर्म अशा नावाचा असा एक डायलॉग होता आणि तो हं, हं. मला इतका आवडला होता. तर मी ते लहानपणीपासून घरी आईला, आई शेजारी काही द्यायला लागली हं. वाटीतनं. त्या काळात असं होतं की आपल्या घरी काही वेगळं आपण कालवण केलं की शेजाऱ्यांकडे नेऊन हो. द्यायचं, नाही. त्यांचंही हो, हो. आपल्याकडे आम्ही यायचं. पण पाहिलंय. तेव्हा अंगत-पंगत पण खूप चालायचं आणि तो कालखंड. तर मग मी ते आईला दरवेळेस चांगला चाललाय शेजार धर्म वगैरे. तर एकदा आईने वैतागून मला अशी पळी मारली होती आणि मी त्या हाताने अडवली होती. तुटली होती ती. मला अशी एक आठवण माझ्या मनात आहे. आणि नानांनी त्या अंतिम फेरीमध्ये जेव्हा बघितली ती एकांकिका, त्यावेळी मग एकांकिका संपल्यानंतर ते आले ग्रीन रूममध्ये आणि मला म्हणाले की तुला बक्षीस मिळेल की नाही मला माहिती नाही. आमच्याकडे बक्षिसं बऱ्याचदा चांगल्याही पद्धतीने दिली जातात आणि वाईटही पद्धतीने. कारण बऱ्याच ठिकाणी पार्सलिटी पण होते, असं त्यांचं सांगण्याचं एक हे होतं. पण म्हणाले, "तू समोर असशील तर मी बोलेन, तर तू थांब." मी म्हणलं, "हो." आता आपल्याला कुठे जायचंच नव्हतं. ती पहिली पारितोषिक ओळख वितरण. तुमची नानांची आणि पहिली तुमची ओळख, फेस टू फेस. पहिली ओळख. आणि मग त्यानंतर मी त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, की "तू मुंबईमध्ये ये, तुझ्यासारख्या कलावंताचं बरंच काही होऊ शकतं आणि मी तुला मदत करेन."
आणि मग त्यांनी मला मदत केली. तर सुरुवात माझी सिनेमाची जी आहे, ती नानाजींमुळं झाली. त्यांच्या यशवंत नावाच्या सिनेमामध्ये एक खूप छोटीशी भूमिका मी हो. केलेली आहे. हं. म्हणजे आता सिनेमा बघितलं तुम्ही तर एक अर्धा मिनिट, 1 मिनिट अशी काहीतरी पटकन भूमिका असेल. येऊन जात. हां. आणि सहाय्यक दिग्दर्शनामध्येही माझं नाव त्या हो. यादीमध्ये सापडेल. अर्थात ते त्यांनी मला सिनेमाची ओळख करून दिली माझं बोट धरून ती गोष्ट. म्हणून हं. यशवंतपासून मी या व्यावसायिक सिनेमामध्ये कार्यरत झालो. हं, हं, हं. तर म्हणून मी त्यांना या क्षेत्रातील माझे गुरु बरं. मानतो. आणि त्यांच्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला कुणीतरी आधार देण्याची जी गरज असते ती हं. नानाजींनी केली. म्हणून मला नेहमी एक माझ्या मनात त्यांच्याविषयी वेगळं स्थान आहे आणि ते कायम राहील. तुम्ही सरकार नामाच्या वेळेला एक आगाऊपणा केलेला, असं हां. आम्ही ऐकलंय. तो आगाऊपणा नेमका काय आहे? सरकारनामा म्हणजे माझी नंतर यशवंत नंतर वजूद नावाच्या सिनेमामध्ये एक हं. छोटीशी भूमिका पुन्हा मला नानाजींनी दिली होती. वजूद एन म्हणजे आपला चंद्रा एन माधुरी दीक्षित आणि चंद्रांचा हां, एन हां. चंद्र यांचा सिनेमा. हां. त्या सिनेमामध्ये मी एक छोटीशी भूमिका पाहिलंय. हो. केलेली आहे. ज्योतिषाची भूमिका होती हं, हं. समुद्रकिनारी बसलेल्या. तर त्याचे कॅमेरामन देबूदा होते. तर देबूदांशी तेव्हा नवीन ओळख झालेली आहे. आणि मी नंतर दूरदर्शनला एक मालिका करत होतो, सुनं सुनं आभाळ नावाची. हं. आणि हर्षदा खानविलकरमुळे मला तो रोल मिळालेला आहे. हो. कसं काय? खलनायक. हर्षदाची कशी ओळख? हर्षदानी माझं नाटक बकरी नावाचं नाटक बघितलं होतं आणि तिला माझं काम आवडलं होतं आणि मग तिने माझं नाव सुचवलं त्या ओह! खलनायक ही ते सुचवणं पण खूप भूमिकेसाठी. महत्वाचं असतं. अर्थातच, अर्थातच. त्या कालखंडामध्ये ज्यांनी आपलं नाव सुचवलेलं असतं किंवा ज्यांनी आपल्याला तो मदतीचा हात दिलेला असतो, ती खरं तर महत्त्वाची गोष्ट असते. म्हणून मी म्हणतो, की आपल्याला मिळालेलं यश हे कधीही आपलं एकट्याचं नसतं. येस. म्हणजे निश्चित. रामनगरकरांच्या रामनगरीच्या प्रस्तावनेत त्यांनी जसं म्हटलंय, की त्या यात्रेमध्ये सासणकाठी घेऊन दोरीवरनं तोल सावरत चालणारा एक जण नसतो आणि त्याच्या कमरेला कासरे बांधलेले असतात. हं. तर त्या कासऱ्यांची टोकं गर्दीतल्या काही माणसांच्या हातात असतात. त्या गर्दीला त्याची जाणीव नसते, पण त्या वर चालणाऱ्या माणसाला मात्र त्या प्रत्येकाची जाणीव असते. तर ती जाणीव मला पण आहे. त्यामुळे हर्षदा खानविलकरने माझं नाव सुचवलं होतं आणि मी ती मालिकेमध्ये खलनायकाची भूमिका करत होतो. आणि त्याचे कॅमेरामन देबूदांचे असिस्टंट होते दीपक अंजारिया. हं, मग हं, हं. दीपक अंजारिया म्हणले, "अरे, शेजारीच चंद्रा साहेबांचा स्टुडिओ आहे आणि वहिनी म्हणजे श्रावणीताई तिथे येणार श्रावणी आहेत. देवधर. हां. तर जाऊन भेटून ये. सरकारनामाचं कास्टिंग चाललंय." मी म्हटलं, "हां, जातो." आणि मी इंटरव्हल आपलं लंचमध्ये गेलो आणि स्टुडिओचं दार वाजवलं. दार उघडलं तर पाहिलं तर 2 पुरुष आणि 1 स्त्री. अर्थातच स्त्री म्हणजे श्रावणीताई असणार. हं. तर मी म्हटलं, "काय श्रावणीताई, माझं काय झालं कामाचं?" मी मग नंतर पुन्हा तारखांचे घोळ होतात, अडचणी होतात. तुम्ही मला सांगितलं तर शूटिंगला पटकन मला सगळी तयारी करता येईल, हे करता येईल, असं मी बडबड केली. तर त्या बघत बसल्या आणि मग 2 बसलेले त्यांचे असिस्टंट होते. एक अण्णा बैंदूर आणि प्रसाद होता. हं. श्रीप्रसाद. तर मग अण्णांना श्रावणीताईंनी सांगितलं, की "ह्याला नाथाचा रोल दे." तर श्रावणीताई म्हणाले, की "अरे, मग सगळं कळलं, पण तुझं नावही सांग." म्हणजे मग त्या रोलसाठी मग नाव मी पण म्हटलं, "मी मकरंद अनासपुरे." असं करून मग मला तो रोल वाह! मिळाला.